ऑपरेशन टायगर राबवणाऱ्यांनी जे शेतकरी खरे टायगर आहेत, ज्यांच्यामुळं हे शेतकऱ्यांमुळेच अदानी अंबानीपासून सचिन तेंडुलकर लता मंगेशकरपर्यंत सर्व जे जिवंत राहतात ते उपकारच या शेतकऱ्यांचे असतात। आणि म्हणून शेतकरी जगण्याकरता तुम्ही प्रयत्न करत नाही, तर उलट ऑपरेशन टायगर करून शेतकऱ्यांनी ज्यांना निवडून दिलं, ज्यांच्या माध्यमातून आपले प्रश्न संसदमध्ये मांडले जातील, विधान भवनात मांडले जातील, विधिमंडळात मांडले जातील, ते एकाकडे बाजूला राहतं आणि दुसरीकडे भलतंच काहीतरी ऑपरेशन लोटस, ऑपरेशन टायगर, त्यांना फोडा यांना फोडा, हे महाराष्ट्राच्या जनतेला आवडत नाही, परवडत नाही। ते खासदार जे जात आहेत ते आज जात असतील, त्यांना आता बरं वाटतंय। आता 2026 आहे, 2029ला मात्र आता शेवटी पब्लिक है ये सब जानती है, जनता हुशार असते आणि जनता ही भारतीय लोकशाहीच्या नियमानुसार सर्वोच्च ही जनता असते। म्हणून जनतेला वेड्यात काही दिवस तुम्ही काढू शकता, पण जनता जर एकदा भगत सिंगांसारखी वेळी झाली तर इन्कलाब जिंदाबाद होतं।